मारून बिरून टाकतील मला. मला काहीतरी केलंच पाहिजे. बरं ठीक आहे, राहा इथे. पण माझ्या काही अटी असतील, त्या मान्य असतील तरच तुला राहता येईल. मोठ्या तोऱ्यात परशु भाऊजींवर केस करणार होतात ना, त्याचं काय झालं? तुलाच काही झालं तर? औषध लय झाले माय बरं का वहिनी. फक्त काम असं फत्य झालं पाहिजे की नाही. कोणाचा बी संशय कोणावर बी येता कामा नये. हे औषध खरंच एवढं जालिम असेल ना, तर आपण दुधातून देऊया. कारण जानकी दिवसातून 2 वेळा दूध पिते. ते आत्याबाई तिला कसलं तरी चूर्ण घालून देतात. बस 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 बस, मग काम झालंच म्हणून समजा. असं बेमालूम त्या चूर्णात हे औषध मिक्स करतो की नाही, या कानाचं त्या कानाला पत्ता लागणार नाही. भाऊजी, तुम्ही एवढं म्हणताय की औषध जालिम आहे. हे औषध बनवलंय कोणी हो? नाही म्हणजे तो माणूस कोण आहे? वहिनी, आपल्या आत्याबाई आहे की नाही, तिच्यापेक्षा वयानं मोठा आहे, पण लई तरतरीत. आणि हा तुम्हाला भेटला कुठे? भेटला कुठे म्हणजे इच्छाशक्तीच्या मार्गावर. इच्छा असली की नाही मार्ग दिसतात, त्याच्यावर उभा होता माझी वाट बघत. अहो मग त्याच्याकडून आणखीन काहीतरी काढून घ्यायचं ना, का ही फक्त एक बॉटलच आणली? असं काय करताय वहिनी? आयुर्वेदामधला मोठा जाणकार माणूस आहे यो, कळ काय? मला म्हणला किल्लेदारांच्या 3 पिढ्यांची माहिती आहे त्याला. सगळ्यांची बाळणपण त्यानेच केली म्हणे. जगलेल्या पोरांची आणि न जगलेल्या पोरांची सुद्धा. न जगलेल्या पोरांची म्हणजे? म्हणजे तो काहीतरी पुढं बोलत होता, पण आम्ही लुडकलो दारू पिऊन. हेच महत्वाच्या वेळी तुम्ही तुमची जात दाखवता आणि हातातोंडाची अल्ला घास असा घालवून टाकता. ही बॉटल आणण्यापेक्षा किल्लेदारांची माहिती गोळा करायची ना. उगाच आपलं तोडसू घेऊ नका माझ्यावर. त्यात काय अवघड आहे? परत जातो की रमावतीला. हे म्हातारा आपलंच आहे, कुठं जाते शोधायला काही वेळ लागत नाही त्याला. सगळी माहिती काढतो त्याच्याकडनं. मला तर वाटायला लागलंय माझ्या आईबद्दल बी त्याला लय माहिती असणार. नुसतं बोलून दाखवू नका, करा. आणि त्या माणसाशी माझी भेट घालून द्या. खूप कामाचा असणार आहे तो. करतो, तुमचं हे काम बी करतो. पण त्यापूर्वी रमावतीला जाण्या अगोदर हे औषध जानकीच्या पोटात घालतो. हो हो मम्मा, मी तयारीच करते. हा हा, असं कसं विसरेन? व्यवस्थित लक्षात आहे माझ्या. नाही, तिला नाही जमणार. तिला जरा काम आहेत घरात. हो हो, नाही मी पोचते, तासाभरात पोचते. आणि हो मम्मा, मी जेवायला तिकडेच असेल. हां मम्मा, काहीही करा. हो, तुमच्या सोबत जेवणात खरी गंमत आहे. हो हो हो, मी घरी सुद्धा सांगते मी उशिरा येते म्हणून. मम्मा, आता तुम्ही फोन ठेवलात तर मी निघू शकेन ना? ठेवते. कुठे निघाली सकाळ सकाळ? सॉरी. सकाळ सकाळ 10 वाजून गेले, दुपार व्हायला आली. बर, चहा आणि बिस्किट आणले, ते खाऊन घ्या. तो बोडक्या आहे ना मग, त्याच्या बोडक्यावर आदळते. सकाळपासून बसला असेल आ करून, कोण दाणे टाकतं घ्यायची वाट बघत. हो, मी तुमच्याशी नीट बोलते ना, तुम्ही का चिडलाय बरं माझ्यावर? मग मी कुठे चिडलोय? मी तर लई प्रेमाने म्हणलं सकाळ सकाळ बायकोची आरती उतरवावी म्हणून आंघोळ बिंघोळ करून आरतीचं ताट तयार ठेवले. ताट घेऊन येऊ काय? असं बोलतात का बायकोशी? मग कसं बोलतात बायकोशी? मायला माझी पाठ फिरली की बायको शेणाचे गोळे करून तयार असते तोंडावर फेकायला. त्या बायकोशी आणि कसं बोलायचं? अहो, असं काय करताय? मी रागात बोलले का नाही काल तुमच्याशी तसं? आणि कसं असतं ना, बायको रागाने बोलली ना तरी प्रेम असतं तिचं. ते तुम्ही एवढं का मनावर घेताय? ते ये लाडात येऊ नको आणि मनाबिनाच्या गोष्टीत तू करू नको. तुला मन नावाची चीज आहे का?
हाय नाही होत. हं? तुम्ही नाही का ठेवून घेतलं तुमच्याजवळ? नुसतं तोंडावर समोर गुड 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 बोलायचे आणि पाठ फिरली की शिव्या द्यायचे. असला धंदा आहे तुझा. मी शिव्या देते? मग कोण देत आहे? अहो मी जे काय बोलले ना ते माझं मन मोकळं केलं बोडक्यासमोर फक्त. बाकी घरभर सगळ्यांसमोर तुमच्याबद्दल चांगलं बोलत फिरत असते. ते नाही दिसत तुम्हाला? कसं दिसणार ते मला? बोलली असतीस तर दिसलं असतं ना. बोललेलीच नाहीस तू. तुझं प्रेमच राहिलेलं नाही आता माझ्यावर. माझं प्रेम नाही तुमच्यावर? नाही. अहो मग हे कुणासाठी करून घेतलं सगळं? काय त्या बोडक्यासाठी उडी मारली काय गच्चीवरनं? त्याला सिनेमात काम मिळावं म्हणून. तू कशी दिसते सांगू? बुजगावण्यावाने दिसतेस. आधीच फुगलेली आहे आणि फुगलीस तर फुटशील फटकन. माझ्या खाण्यावर जायचं नाही. उगा नजर लागते मग मला. तुला लोकांची नजर नाही लागणार. तुझी नजर लागते सर्वांना. बरं मरू दे. मला जायचं, जाऊ दे तिकडे. अहो, कुठे चाललंय ते तरी सांगा की. रमावतीला चाललोय. आता रमावतीला कशाला परत? एकदा नरसिंह दादांनी सांगितलं ना रावा इथंच म्हणून. दादाला पटवलंय ग मी माझ्या पर्सनल कामासाठी चाललोय रमावतीला. कसलं काम? त्याच्याशी तुझं देणं नाही आणि घेणं नाही सांगून ठेवतो. तू आपल्या इथं मस्त खा पिणं आराम कर. माझी काळजी घ्यायला इथं आहे का कुणी पण? परशु आहे की काळजी घ्यायला. तुझी लई काळजी घेणार आहे मी. आता जातो आणि ग्लासभर दूध घेऊन येतो. अगं बाय बाय माझी फुगाला धरल्यावर तिच्या. हे आणि माझ्यासाठी दूध आणायला गेलेत. बकरं कापायच्या आधी त्याला खायला प्यायला घालतात. बघायला पाहिजे जाऊन नक्की काय ते. हॅलो हॅलो हॅलो. काय झालं? हॅलो डॉक्टर. हां मी जानकी किल्लेदार बोलतेय. हो मीच फोन केला होता आधी पण मध्येच बंद झाला. नाही मला यांनी फोन करायला सांगितला. तब्येत बरी आहे फक्त थोडीशी चक्कर आल्यासारखं झालं म्हणून. हां हॅलो हॅलो. मी एक काम करू का? बहुतेक इकडे नीट आवाज येत नाही. मी बाहेर जाऊन फोन करू? हां मी करते. मी लगेच करते. हां ठेवते. काय होतं? पांड्या जी हे घेऊन कुठे निघाला? जानकी वहिनींसाठी घेऊन चाललंय. ठेवते इथे. हो दादा. हे बघ काय जानकी वहिनी एकटीच आजारी आहे रे. माझी बायको पण आजारी आहे. तिला दूध कोण देणार? एक काम कर, हे दूध आहे की नाही सुगंधा वहिनीनं नेऊन दे. आधी जानकी वहिनींना देऊन येतो आणि मग सुगंधाताईंसाठी फर्स्ट रेफरन्स कोणाला आहे? फर्स्ट रेफरन्स कोणाला आहे? दुय्यम प्रकारची वागणूक माझ्या बायकोला दिलेली चालणार नाही मला. गपगुमान हा ग्लास घे आणि सुगंधाला नेऊन दे. दादा ह्या दुधामध्ये औषध आहे आणि ते जानकी वहिनींना द्यायचं आहे. औषध आहे? जी. अरे लेका मग आधी नाही का सांगायचे? चूर्ण चूर्ण घातले त्याच्या. जी. एक काम कर, हे माझ्याकडे दे. जी. हे माझ्याकडे दे आणि असा एवढाच दुधाने भरलेला एक ग्लास सुगंधासाठी घेऊन ये. जी आधी हा देऊन येतो ना. अरे मी तुला काय सांगतो ते ऐकले का? हे असाच एक ग्लास घेऊन ये. मग हा ग्लास ह्या हातामध्ये, तो ह्या हातामध्ये. एक सुगंधाला द्यायचा, एक जानकीला द्यायचा. हो दादा पण हा आधी देऊन येतो. लहानपणा करायचा नाही. मालक कोण आहे? नोकर कोण आहे? मालक कोण आहे? तुम्ही मालक आहात. नोकर कोण आहे? मी आहे. मी आहे? नाही मी आहे. तू आहेस. हा मग जा, मी सांगितलं तेवढं कर. जा हे इथं राहू दे, मी बघत बसतो तुझ्याकडे. जा लवकर जा. आणि बघ, आणि स्वतःसाठी पण एक ग्लासभर दूध हान तिच्या मायला. नाही नको. मालक कोण आहे? मग मालक सांगतोय दूध पी. दूध पिता येत नाही रे. जाय 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 जाय. प्रेमानं बोलते रे. जा जा.
गेला का रे? पाठीमागे वळून बघायचं नाही. गेला गेला गेला. डॅन 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 डॅन. रंगामध्ये भिजल तुझं. परशुराम किल्लेदार जे बोलतो ते करून दाखवतो. आत्तापर्यंत शेवण मर्डर नावावर लागले. किती शेवण? त्याचा 8वा गळा दाबायला मला जरा सुद्धा वाईट वागणार नाही. आयुष्यभर तुम्ही माझी पावलं वंदनार लक्षात ठेवा. त्याची काळजी सोडावं. दोघांचा बी राग तिच्यावरच आहे. तिचा काटा काढणं हे आपलं ध्येय आहे. आणि दोघांना बी ती लई डोईजड झालेली आहे. हो, दुधात विष घालून माझा काटा काढायचा प्लॅन होता काय तुमचा? पण परशु शेठ ही सुगंधा इतक्या सहजासहजी मरणार नाही. आता जे काही व्हायचं असेल ना ते जानकीचं होईल. आत्ताचं मरण तर ढकललं बाबा पुढं. पण आता हे सारखंच चालणार का काय? त्यापेक्षा परशु शेठचंच काहीतरी बरं वाईट. नाही नको. ते आहेत म्हणून मला या घरात विचारतायत तरी. ते संपले की मी पण संपणार. काय करू काय कळत नाही. काय रे? परशुदादांनी तुमच्यासाठी दूध पाठवलंय. काय म्हणले का ते? ते म्हणाले की रोज माझ्या बायकोला सुद्धा असंच 1 ग्लास भरून दूध देत जा. एवढंच म्हणले ना? हो. का? का काय? तुला कशाला हव्यात नसते चौकशा? दूध ठेव आणि निघ जा. आता काय? बाहेर मगाशी 1 ग्लासभर दूध ठेवलं होतं. कुणी घेतलं माहिती आहे का? मी पिते का काय 2-2 ग्लास दूध? नाही तसं नाही. ते जानकी वहिनींसाठी होतं. जानकी ताईसाठी? हो. ती होती मगाशी तिथं टेबलापाशी. तिनंच घेतला असेल तो. मग ठीक आहे. ठीक आहे. जानकीसाठी ठेवलं होतं म्हणजे माझ्यासाठी नव्हतं वय. म्हणजे परशु शेठनी जानकीच्या पोराला मारण्यासाठी त्या दुधात विष घातलं होतं का? का ग्लास ठेवला माझ्यासाठीच होता पण पांडूच दुसरा ग्लास घेऊन आला. जाऊ दे, मला काय करायचं. विषवाला ग्लास जानकीकडे गेला ना मग झालं.
मी कशाला घाबरू? काय या दोन्ही ग्लासात विष घातले, जे एकीकडं तिचं पोर आणि दुसरीकडं मी. एकाच दगडात दोन पाखरं उडवायचा डाव मांडलाय का काय परशु शेटने? सावधान सुगंधा, सावधान. जानकी, जानकी, जानकी. आले 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 इकडे. अगं ते इकडून फोन लागत नव्हता म्हणून बाहेर गेले होते. बरं, आज संध्याकाळी मला डॉक्टरांकडे जायचंय. तू येतेस ना बरोबर? लक्षात आहे ना? ठीक आहे, मी संध्याकाळी लवकर येते मग. 1 मिनिट, संध्याकाळी लवकर येते म्हणजे आता बाहेर चालली आहेस? अगं मग सांगायचंच राहून गेलं. खरं तर तुला हेच सांगायला आले होते की मी मम्मांना भेटायला चालले. काल म्हटलं होतं ना तुला उद्या जाईन म्हणून. हां. चल पळते. हो, फक्त संध्याकाळी नक्की लवकर ये. हो हो. आणि सकाळचं दूध घेतलंस? विसरले. बरं जाऊ दे ना, मरू दे ना आजच्या दिवस. नाही, थांब, मी पांडू दादांना सांगते आता. जानकी काय ग, सारखी माझ्या मागे लागली असतेस ना दूध पिण्यासाठी आणि स्वतः विसरलीस. अरे हे मला माहिती नाही कधी ठेवलं. मी खोलीत नव्हते ना तेव्हा पांडू दादांनी आणून ठेवलं असेल. बरं मग एक काम कर, तू त्यांच्याकडनं दुसरं घे, मी हे पिते. हा? चला, अगं ते गार झालं असेल ना. अगं नाही, हे काय कोमटच आहे. मला उशीर होतोय जानकी, मी निघते. अगं अगं, बरं घाई घाई करू नको. हो हो हो, सावकाश पिते. हो, आता निघता कोणाचा फोन? हो हो, घेते घेते. बाबा, हा बाबा बोला. काही काम होतं का? काय नाही बाळा, गडबडीत निघालो, तुझ्याशी बोलायचं राहून गेलं म्हणून फोन केला. खरं तर मलाही बोलायचं होतं तुमच्याशी, पण तुम्हीच फोन केलात. काय करतेस? मी जरा मम्मांकडे जाऊन येते. म्हणजे बरेच दिवसात भेटले नाही ना म्हणून. बाळा, ह्या अवस्थेत कशाला इतकी दगदग करतेस? आता दिवस जवळ आलेत ना. बाबा डोंट वरी, मला काहीही होणार नाही. चला आता मला उशीर होतोय, मी नंतर फोन करते. बाय. ठीक आहे, बाय. अमृताताई, गण्या, काय रे, काय झालं? हा सगळा काय प्रकार चाललाय? आणि तुम्हाला जास्त बोलायला लावू नकोस हा. आता तुझी काय तक्रार आहे बाबा? काय चुकलंय माझं? मला न विचारता तू कुठे चालली आहेस? आणि सगळी औषधं घेतली आहेत का? ओ येस सर, मी माझी सगळी औषधं, सगळ्या गोळ्या अगदी वेळेवर घेतल्यात. काहीही राहिलेलं नाहीये. सो सर, आता जर आपली परमिशन असेल तर नाही. हं? जर का तुला बाहेर जायची परवानगी हवी असेल तर ती मिळणार नाहीये. प्लीज सर, मला माझ्या बाळाच्या आजीला भेटायला जायचंय. ठीक आहे, जा. गण्या, मला असं वाटतं माझ्या बाळाची ना माझ्यापेक्षा जास्त तूच काळजी घेशील. आई शपथ, तुला आणि ताईला दोघांना मी तुमच्या बाळाशी बोलूच देणार नाहीये. इकडे तुझं बाळ आणि इकडे ताईचं बाळ आणि मध्ये मी. दिवसभर फक्त खेळायचं. अच्छा, आणि शाळा रे? शाळा गेली उडत. उडत? वा, छान चाललंय. बरं गण्या, आता मला उशीर होतोय, मी निघते. हा, ए थांब, हे पी. ऐला हो, तुझ्याशी बोलायच्या नादात विसरलेच. गण्या, एक काम कर ना, आजच्या दिवस हे तू संपव ना प्लीज. नको, आज तू पी ना, मी उद्या पितो. हा, आगाऊ झालेस खूप. गण्या प्लीज. ताईला नाव सांगेन. पिते कुचकट.